नमस्कार मित्रांनो, चालता फिरता माझ्या आणखीन एका व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सो मित्रांनो, आता चाललो मी शिर्डीला आणि तुम्हाला माझ्या मागे दादा पण दिसत असेल. सो आम्ही दोघं चाललो आहे शिर्डीला. सो गाईज गेली खूप दिवस प्लॅनिंग चालू होतं शिर्डीला जाण्याचा, आपण काही योग येत नव्हता. असं म्हणतात की जोपर्यंत साईबाबा शिर्डीला बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही शिर्डीला जाऊ शकत नाही. सो फायनली बाबा का बुलावा आ गया दोस्तों आणि चाललो आम्ही दोघं शिर्डीला. सो ह्या ब्लॉगमध्ये शिर्डीचा जो आमचा जर्नी असेल तो दाखवण्याचा प्रयत्न असेल किंवा जो शिर्डी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न असेल गाईज. सो गाईज आता मी आहे नॅशनल पार्कच्या बाहेर आणि आता वाजता आहे रात्रीचे 10:30. सो आता मी वेट करतो आहे गाईज. ज्या ट्रॅव्हल बसने आम्ही शिर्डीला जाणार आहे त्या बसचा वेट करतो आहे आणि आता थोड्या वेळात आमची बस येईल आणि मग शिर्डीकडचा आमचा जर्नी सुरू होईल गाईज. सो गाईज आता वाजता आहेत रात्रीचे 11:30 आणि फायनली शिर्डीकडे जाणारी आमची जी बस आहे ती आले आणि आता शिर्डीकडे जाणारा आमचा जो जर्नी आहे तो स्टार्ट झाला आहे गाईज. सो उद्या सकाळपर्यंत आम्ही शिर्डीमध्ये असू. सो गाईज आता आम्ही थांबलो लंचसाठी हॉटेल ग्रीनव्ह्यूमध्ये. फॅमिली रेस्टॉरंट आहे गाईज आणि आता रात्रीच्या वाजतात 3:30, त्यामुळे डिनरचा मूड नाही आहे म्हणून मी माझ्यासाठी पावभाजी ऑर्डर केली आहे. वेलकम टू नाशिक गाईज. फायनली पोचलो आम्ही नाशिकमध्ये आणि आता वाजतात सकाळचे 5:30 आणि बाहेरचं एन्व्हायरमेंट बघू शकता तुम्ही. सो गाईज आम्ही आता इथं थांबलो आहे हॉटेल गुरु सावलीच्या बाहेर चहा पाण्यासाठी. खूप थंडी आहे गाईज आणि अजून इथून पुढे जवळजवळ 20 किलोमीटर पुढे शिर्डी आहे. सो आणि आता वाजलेत घड्याळामध्ये 7:30 झाले, अजून पण आम्ही काही शिर्डीला पोचलो नाही आहे. सो आता इथे थोडा गरमागरम चहा पिणार आणि मग पुढचा जर्नी स्टार्ट होईल गाईज. इथल्या काकूंच्या हातचा गरमागरम चहा, बाहेर पडलेली कडाक्याची थंडी, खूपच भारी अमेझिंग एक्सपिरियन्स आहे गाईज. काकूंच्या हातचा गरमागरम चहा संपवल्यानंतर आम्ही पुन्हा प्रस्थान केलं शिर्डीच्या दिशेनं. इथं गाईज आम्ही उतरलोय रेस्टॉरंट सिताईमध्ये. इथली सर्व्हिस खरंच खूप छान आहे गाईज. रेस्टॉरंट सिताईमध्ये रिफ्रेश झाल्यानंतर आम्ही पुन्हा प्रस्थान केलं शिर्डी साई मंदिराच्या दिशेनं. तुमच्या हाताने बाबांना सो गाईज बाबांसाठी प्रसाद घेतला, हार घेतला, चादर घेतले आणि आता आम्ही चाललो आहे बाबाच्या मंदिराच्या दिशेने. सो आता थोड्या वेळातच इथून अगदी जवळच आहे मंदिर. थोड्या वेळात आम्ही मंदिरात पोहोचू आणि गाईज आतमध्ये मोबाईल अलाव नाही आहे, त्यामुळे बाहेरूनच काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेन. गाईज इथं शू स्टँड आणि मोबाईल लॉकरची सर्व्हिस अवेलेबल आहे. शू स्टँड फ्रीमध्ये आहेत, पण मोबाईल लॉकरसाठी तुम्हाला 5 रुपये प्रति मोबाईल असं शुल्कामध्ये तुम्ही सिक्युअरली तुमचे मोबाईल्स ठेवू शकता.
गाईज बाबांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही खूप सारे प्रसादीसाठी पेरू घेतले. तुम्हाला व्हिडिओमध्ये दादा पेरू घेताना दिसत असेल. जवळपासच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना वाटण्यासाठी प्रसाद म्हणून पेरू घेतल्यानंतर आम्ही इतरही बराच सारा प्रसाद घेतला. खूप सारा प्रसाद आणि वस्तू खरेदी केल्यानंतर आम्ही गेलो महाप्रसादासाठी साई महाप्रसादालयाच्या दिशेनं. सो गाईज नुकतंच साईबाबांचं दर्शन झालं, खूप सारा प्रसाद घेतला आणि आता आलो आहे साई प्रसादालयाच्या बाहेर महाभोजनासाठी किंवा महाप्रसाद घेण्यासाठी. गाईज इथला महाप्रसाद हा निःशुल्क आहे, पण तुम्ही स्वइच्छेनं काही डोनेशन देऊ शकता, अन्नदानासाठी काही देणगी देऊ शकता. मला सदर व्हिडिओत दादा दिसत असेल. गाईज ह्या महाप्रसादाचं महत्त्व ते म्हणजे असं की इथं सर्व स्तरातील गरीब श्रीमंत सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतात. सबका मालिक एक ह्या साईबाबांच्या अभयवचनाची प्रचिती इथे येते. मित्रांनो, शिर्डी जर्नीचा ब्लॉग इथंच थांबवतो आणि चालता फिरता माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा चालता फिरता अशाच एका नवीन ब्लॉगसह. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि आमचा परतीचा प्रवास स्टार्ट.